अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला. नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवलं आणि या प्रकरणाच्या तपासासंदर्भात एक मोठी बातमी आपल्या समोर येते. या प्रकरणाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी म्हणून ठोस पुरावा सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाला अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. तेव्हा या नराधमाने या प्रत्यक्षदर्शी मुलांना दगड भिरकावून पळवून लावल्याचं CCTVमध्ये कैद झाले. दरम्यान प्रत्यक्षदर्शी मुलांवर दगड फेकून मारल्याचा महत्त्वाचा CCTV पोलिसांनी जप्त केला असून या प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष देखील नोंदवून घेतली गेली आहे. या घटनेमुळे नराधमाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. दुसरीकडे नसरापूर अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवलंय आणि या प्रकरणातील आरोपीला आणखी 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपीला आज मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नसरापूर घटनेतील आरोपीला 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आलं होतं. ऑनलाईन पद्धतीने आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्याला कोर्टाने विचारलं, पोलिसांविरोधात तक्रार आहे का? त्यावेळीच आरोपीने नाही असं उत्तर दिलं. संपूर्ण युक्तिवाद पार पडल्यानंतर 24 मेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नसरापूर.